घोडेश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आमदार राजू खरे यांची उपस्थिती पुष्पहार अर्पण करून केलं अभिवादन। जयंती शांततेत आणि विचारांनी साजरी करा। घोडेश्वर येथील मिरवणुकीत आमदार राजू खरेंचे आवाहन। ही बातमी संकलित केली तडका न्यूज मराठीनं। पाहत रहा तडका न्यूज मराठी। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घोडेश्वर इथं आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत आमदार राजू खरे यांनी उपस्थिती लावून भीमसैनिकांचा उत्साह द्विगुणित केला। हलगीच्या कडकडाटात आणि निळा गुलालाच्या उधळीत आमदारांचं जंगी स्वागत करण्यात आलं। विशेष म्हणजे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आमदार राजू खरे यांनी भीमगीतांच्या तालावर डान्स करत या सोहळ्याचा आनंद लुटला। मिरवणुकीचा शुभारंभ आणि अभिवादन शुक्रवार दिनांक 24 एप्रिल रोजी सायंकाळी 8 वाजता घोडेश्वर येथे या मिरवणुकीचा प्रारंभ झाला। यावेळी आमदार राजू खरे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनीच देशाची प्रगती शक्य आहे असं म्हणत आमदार महोदयांनी प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन अभिवादन केलं। शिस्त आणि विचारांची कास धरा, आमदार राजू खरे यांचं आवाहन। मोहोळ मतदारसंघामध्ये महात्मा फुले बसवेश्वर महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवांना आमदार राजू खरे आवर्जून उपस्थित राहत आहेत। घोडेश्वर येथील भीम सैनिकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केवळ उत्सव नसून तो विचारांचा जागर आहे। प्रत्येकाने ही जयंती शांततेत, शिस्तीत आणि बाबासाहेबांच्या विचारांचं पालन करून साजरी करावी। शिक्षणाच्या आणि संघर्षाच्या माध्यमातून समाजाचा विकास साधणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मान्यवरांची उपस्थिती। मिरवणुकीदरम्यान वातावरणात मोठा उत्साह पाहायला मिळाला। हलगीच्या तालावर भीमसैनिक नाचत असताना आमदारांनी त्यांच्यात सामील होऊन ठेका धरला, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय। या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अमर सोनवणे, उपाध्यक्ष अरुण सोनवणे, खजिनदार सुशील वाघमारे, मिरवणूक प्रमुख समाधान सोनवणे यांच्यासह खालील मान्यवर उपस्थित होते। भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आज आपल्या मोहोळ तालुक्यात बेगमपूर गावामध्ये, सोलापूर जिल्ह्यात, महाराष्ट्रात, अखंड भारतवर्षात नव्हे साता समुद्राच्या पलीकडे जाऊन साऱ्या विश्वामध्ये अत्यंत धूमधडाक्यामध्ये बाबासाहेब जयंती साजरी होते। आज मिरवणुकीच्या निमित्तानं या तालुक्याचा आमदार म्हणून आपल्या मंडळाला भेट घेत असताना अत्यंत आनंद होत आहे। परंतु सर्व आपल्या समाज बांधवांना, गावकऱ्यांना विनंती करतो की अत्यंत शांततेच्या मध्ये ही मिरवणूक आपल्याला पार पाडायचे। बाबासाहेबांनी आपल्याला वाचायला सांगितलं, नाचायला सांगितलं नाही, हा विचार आपल्या कार्यकर्त्यांनी मनामध्ये ठेवायचा आहे। पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या या जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांनी देशाला घटना प्रदान करताना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास डोळ्यासमोर ठेवला। जोपर्यंत माझा समाज शासनकर्ते जमात होणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं माझ्या समाजाचा विकास होणार नाही। मी या देशात असेल अगर नसेल, या जगात मी असेल अगर नसेल, परंतु या देशाला घटना प्रदान करत असताना त्या घटनेमध्ये राज्य विधिमंडळामध्ये विधानसभेचे मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवले। देशाच्या पार्लमेंटमध्ये, देशाच्या संसदेमध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव लोकसभा मतदारसंघ ठेवले आणि त्यातलाच एक हा 247 मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघ। कदाचित बाबासाहेबांनी जर त्यावेळेला घटनेमध्ये 78 वर्षापूर्वी ही तरतूद केली नसती तर माझ्यासारखा एक टांगेवाल्याचा मुलगा मोहोळ मतदारसंघातून मोहोळमधील मायबाप जनतेच्या आशीर्वादानं महाराष्ट्राच्या विधानसभेत 31,000 मताधिक्याने आमदार म्हणून निवडून गेला नसता। ही सारे बाबासाहेब आंबेडकर, त्यामुळं बाबासाहेबांमुळे आपण विधानसभेत पोहोचलो, बाबासाहेबांमुळे आपण देशाच्या पार्लमेंटमध्ये पोहोचलो आणि खऱ्या अर्थानं शासनकर्ती जमात काय आहे
हे विधिमंडळामध्ये गेल्यावर आणि देशाच्या संसदेत गेल्यावर कळालं. म्हणून बांधवांनो, बाबासाहेबांचे थोर उपकार हे आपल्या समाज बांधवावर आहेत, या देशावरती आहेत. या देशाची लोकशाही आज खऱ्या अर्थानं जर उभी कोणी केली असेल ते बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की जगात कुणीही मायकेला जन्माला येऊ द्या, या देशाची संसदेतली बाबासाहेबांची घटना कोणीच बदलू शकत नाही.